जय गुरुदेव. परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या अमृतवाणीमधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता अध्याय 15 मधील भाग 1 वरती काही महत्वाच्या श्लोकवर गुरुदेव आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आजच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला हेच ज्ञान देत आहेत की हा जो संसार आहे, ही जी दुनिया आहे, ही सतत बदलत राहते. बदलणं, संसार बदलत राहणे हा हिचा मूळ स्वभाव आहे. इथंच काहीच निश्चित नाहीये, सगळं काही बदलत आहे. बघा, याच नियमाला धरून आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊ शकतो. जसं सगळं काही बदलत आहे ना, मग आपली समस्या काय परमनंट थोडीच राहणार आहे. आपली समस्या, आपले प्रश्न, छोटे मोठे प्रश्न आपल्या डोक्यात जे उभे टाकतात ते सुद्धा परमनंट नाहीये. हे संपणार आहे, निश्चित संपणार आहे, हे सांगतात. अच्छा, हे बदलणारा संसार आहेच आहे, पण काय सांगतायत की हा अनादी आणि शाश्वत आहे. हे लाखो करोडो वर्षापासून चालत आलेला आहे. हा कधीही नष्ट होणार नाहीये, हे पण सांगतात. इथे एक सूक्ष्म अर्थ सांगतायत या श्लोकामध्ये की एखादा वृक्ष जर आपण बघितला, एखादं झाड जर आपण बघितलं, तर बघितल्या आपण समजू शकतो की या झाडांची मुळं कुठे आहेत? जमिनीमध्ये आहेत. जमिनीला ते मुळं घट्ट धरून राहतात, त्यामुळे हा वृक्ष उभा आहे, हे आपण समजू शकतो. पण इथं श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगतायत बघा की जीवनाचं जे रहस्य आहे, या संसाराचं जे रहस्य आहे, त्याचं मूळ कुठं आहे हे सांगतायत. तर याचं मूळ जर शोधायचं असेल ना, तर संसारातल्या या त्या गोष्टीमध्ये न सापडवता, त्याच्यामध्ये न शोधता, याचं जे मूळ शोधायचं असेल तर हे आकाशामध्ये आहे. बघा ना, हे थोडंसं समजायला उलट आहे. झाडांची मुळं खाली असतात जमिनीत आणि संसारातली या जीवनाची जर खरी मुळं बघायची असतील तर ती खाली संसारात नसून वरती आकाशात आहेत. हे सुरुवातीला थोडंसं समजायला आपल्याला उलट वाटेल, पण याचा एक पुन्हा अर्थ सांगतात इथं की वेदशास्त्रामध्ये सुद्धा हेच लिहिलेले बघा. सांगतात, हेच सांगतात, वस्तू जाणण्याची जी जी प्रक्रिया आहे सगळी, तेच वेदशास्त्र हे सांगतायत. जसं झाडांची फुलं, पानं, हे जी सगळी शाखा आहेत ना, तसं संसारामधल्या वेगवेगळ्या शाखांचं वर्णन म्हणजे वेदशास्त्र हे सांगतायत. पण वेद म्हणजे हे शाखा आहेत, मूळ नाहीयेत, हे पण सांगतायत. तर मूळ कसं आहे? मग मूळ अनंत आहे. याचा काही सुरुवात आणि शेवट नाही सांगतायत. हे कसं सांगतायत? काळ, देश काळच्या पुढे अनंत आहे, हे सांगतायत. बघा ना, अहो, झाडांची सगळी पानं जरी गळून पडली तरी झाड शिल्लक राहतो की नाही? झाड थोडी ना संपतो. सगळे फळं संपतात, पानं संपतात, पण झाड तसंच टिकून राहतं. तसं सांगतायत इथं, जीवनाचं जे स्रोत आहे ना, जीवनाचं जे मर्म आहे ना, ते या संसारामधल्या घटनांमध्ये नाहीये. घटना तर कशात? बघा, अनंत कोटी घटना घडतच राहणार आहेत. काही चांगल्या घडतील, काही वाईट घडतील, या सतत घडत राहणार आहेत. पण जीवनाचं मूळ उद्देश या घटनांमध्ये नाहीये, हे सांगतायत. मग याचं मूळ कुठं आहे?
तर याचं मूळ तत्व जे आहे ना ते चिदाकाश मध्ये आहे, आकाश मध्ये आहे, हे सांगतात. याचा एक दुसरा सरळ सरळ अर्थ हे बघा, आकाश तत्व मध्ये सगळं आहे म्हणजे सगळं काही ध्यान मध्येच आहे. बघा, ऍडव्हान्स कोर्स मध्ये जे मेडिटेशन्स घेतो ना ते सगळे स्पेसचे रिलेटेड आहेत. आकाश तत्वाला जुळूनच सगळे मेडिटेशन आहेत. कारण सगळे जे हे ब्रह्मांड, संसार, ही सृष्टी, हे सगळी पृथ्वी जी उभं राहिलेली आहे ना ते आकाश तत्वापासूनच उभं राहिलेली आहे. आकाश तत्व माहितीये का, पंचभूतांचा जर विचार केला तर आकाश तत्व हेच 98% आहे. 2% बाकीचे सगळे आहेत. पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व, हे सगळे 2 तत्व आहेत आणि आकाश तत्व 98% आहे. म्हणून बघा, आपलं शरीर सुद्धा ना ठोस काहीच नाहीये शरीरामध्ये. 98% पोकळी आहे पूर्ण शरीरामध्ये आपल्या. अहो, मधात सगळं पोकळ आहे म्हणून तर हवा आत जाते आणि बाहेर जाते. आपलं शरीर असं पक्क राहिलं असतं तर हवा आत गेली कशी असती? शरीर पोकळ आहे. सगळ्या आपल्या ज्या अन्ननलिका आणि सगळे जे रक्त जे फिरतं बॉडीमध्ये ते कसं काय फिरतं मग? ब्लड कितीतरी सर्क्युलेट होतं दिवसभरामध्ये आपल्या बॉडीमध्ये. कारण का? सगळी पोकळ जागा आहे. आकाश तत्वानी भरलेलं आहे आपलं शरीर. आणि हे समजण्यासाठी ना ध्यान एकमेव मार्ग सांगितलेला आहे. हे समजूच शकत नाही माणूस, जे फक्त संसाराच्या घटनामध्ये अडकलाय, की आपलं शरीर पोकळ आहे, सगळी रिकामं आहे, त्याच्यामध्ये मोकळी जागा आहे. हे समजण्यासाठी ध्यान एकमेव पर्याय सांगितलेला आहे. तर हेच सांगतायत इथं, की जीवनाचं सत्य समजण्यासाठी, हे प्रपंच समजण्यासाठी फक्त हे पंचभूतांकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आकाश तत्व समजावं लागेल, हे सांगतायत. अहो, हे जगच जर बघायला गेलं ना, नुसतं हे जगाच्या घटना आणि हे जग बघितलं तर परमात्मा दिसणं अशक्य आहे. दिवस रात्र आपण याच घटनांमध्ये जर अडकून राहिलो, की हा व्यक्ती असा करतोय, तो व्यक्ती असा करतोय, माझ्यासोबत हे घडलंय, माझ्यासोबत ते घडलंय. अहो, काही ना काहीतरी घडतच राहणार आहे. 100% घडणार आहे. पण फक्त या घटनांमध्ये जर अडकून राहिलं तर ईश्वराचं, आपल्या आत्म्याचं, परमेश्वराचं दर्शन होणं जवळ-जवळ असंभव आहे, हे सांगतायत. म्हणून काय करावं लागेल मग? आणि जसं ही ईश्वर समजायला लागला, परमात्मा समजायला लागला, मग हे संसार काय वाटेल? ओझील वाटायला लागेल. एकदा ईश्वरी तत्व समजलं ना, मग इथल्या घटना सुद्धा जास्त शिवत नाहीत आपल्याला. कुणीतरी आला काय, आपल्याला 4 शिव्या देऊन गेला काय, आपलं मन डिस्टर्ब नाही होत. आपण परेशान नाही होत. किती आवश्यक आहे बघा हे. थोडं जरी कळलं ना, ही एक सत्ता, ईश्वरी सत्ता, परमेश्वर, परमात्मा काही वेगळं आहे आकाशामध्ये, हे ज्ञान झाल्याबरोबर मन शांत व्हायला लागतं. सगळे शास्त्र, पुराण हेच सांगतायत, की आपलं मन कसं शांत करायचं, कसं प्रसन्न करायचं. हेच टेक्निक इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, की फक्त या दुनियादारीमध्ये जर अडकलास ना, तर तुला परमात्मा समजणं असंभव आहे, हे सांगतायत इथं. मग सांगतायत, की खरं जे ज्ञान आहे ना, शब्दाकडून निशब्दाकडे जाणे, हेच खरं ज्ञान आहे. परंतु सुरुवातीला असं वाटतं, की शब्दामधूनच ज्ञान प्राप्त होतं. सुरुवातीच्या काही काळामध्ये शब्दापासून ज्ञान प्राप्त होतं, पण त्याचं अंतिम ध्येय काय? निशब्दकडे जाणे. निशब्दकडे जाणे म्हणजेच मौन राहणे. मौन मध्ये इतकी शक्ती आहे बघा. त्यामुळेच बघा, ऍडव्हान्स कोर्स मध्ये मौन असतं. 3 दिवसाचं मौन ठेवलेलं आहे याच्यामध्ये. आणि मौन मधूनच शब्दाच्या पलीकडे जेव्हा जातो ना, तेव्हा हे शरीर काय, हे संसार काय, ह्या गोष्टी समजायला लागतात, हे सांगतायत इथं.
आणि मग हा जो संसार आहे, ही जी प्रकृती आहे, हे जे शरीर आहे, हे काय सांगतात 3 गुणांपासून बनलेलं आहे. सत्व, रजस आणि तमस. हे गुण सुद्धा बघा, हे गुण एकमेकाच्या विरोधात वाटतात. सत्व वेगळं आहे, तमस वेगळं आहे. रजस वेगळं आहे, सत्व वेगळं आहे. तिन्हीही एकमेकाच्या विरोधात वाटतात, पण ते विरोधी नसून एकमेकाला पूरक आहेत. हेच सांगतात. म्हणून हे सगळ्या घटना होत राहतात. बघा आपण सकाळी उठतो, दिवसभर काहीतरी करतो, परत रात्री झोपी जातो, स्वप्न पाहतो. दिवसा डोळे उघडे ठेवून सुद्धा काही स्वप्न असतात, डोळे बंद करून सुद्धा काही स्वप्न असतात. हं. तर हेच सांगतायत श्रीकृष्ण अर्जुनाला इथं, की खरं जर मूळ जीवनाचं सत्य समजायचं असेल ना, तर खाली आणि संसारामध्येच न बघता चिदाकाश मध्ये पाहावं लागेल, आकाशात पाहावं लागेल, हे सांगतायत इथं. प्रत्येकाचं कारण आपण संसारामध्ये जर सापडायला गेलो ना, तर मिळणं अशक्य आहे, हे सांगतायत. बरेच जण हे शोधण्याच्या मागे असतात. बघा, मनुष्य कधी तयार झालेला आहे, पहिला मनुष्य कोण आहे, मग तिथून इतके मनुष्य कसे तयार झाले, हे सगळं सापडवणं व्यर्थ आहे, हे सांगतायत गुरुदेव. कारण या संसाराची, या दुनियाची कुठेही सुरुवात नाहीये. अहो, ज्या गोष्टीची सुरुवात असते ना, त्याचा अंत असतो. जी गोष्ट सुरू झाली ती गोष्ट संपणारच, हे नियम आहे. त्याच्यामुळं हे संसाराची, या दुनियाची काय ना सुरुवात आहे ना शेवट आहे. म्हणून काय सांगतायत, हे अनादी काळ चालणार आहे. कित्येक करोडो वर्ष हे ना असंच चालू राहणार आहे ही दुनिया, हे सांगतायत. अच्छा, मग हे समजण्यासाठी काय करावं लागेल बरं? मग पुढच्या मंत्रात सांगतायत की असंघो. असंघो म्हणजे काय? हे जे मन आहे ना आपलं, या संसारातल्या वेगवेगळ्या गोष्टीत जे अडकतं ना, त्या मनाला निर्लिप्त करावं लागेल. या घटनांपासून या मनाला वेगळं काढावं लागेल. तरच हे शक्य आहे, हे सांगतात. बघा ना, आपण या संसारात अहो किती म्हणजे लिप्त झालेले आहेत. निर्लिप्त तर कधी होईल माहित नाही, पण छोट्या-छोट्या गोष्टीत आपण अडकतो बघा. कुणी काही प्रशंसा केली, लगेच छान वाटायला लागतं. कोणी काही एखादा शब्द वाईट बोलला, लगेच वाईट वाटायला लागतं. प्रत्येक गोष्टीत मन इतकं लिप्त झालेलं आहे ना, सगळ्या घटनांसोबत चिटकून बसलेलं आहे ते. आणि हे संसारात या घटनात चिटकलेल्या मनाला काढून घेणे, हेच शास्त्रात सांगितलेलं आहे. यालाच अध्यात्म सांगितलेलं आहे. म्हणून सरळ-सरळ गुरुदेव सांगतायत बघा, की हे जीवन जे आहे ना, पाण्याची बुडबुडे आहेत. हे सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं बघा. देह हा पाण्याचा बुडबुडा, कधी फुटेल काही समजेना. हेच सगळ्या संतांनी पुराणामध्ये वेगवेगळ्या रूपाने हेच सांगितलेलं आहे, की हा संसार जो आहे, हा तात्पुरता आहे. याला परमनंट समजायचं नाहीये. जे खरं परमनंट आहे ना, त्याला ओळखायचंय, तो परमात्मा आहे. हे सांगतायत. आणि मग शेवटच्या मंत्रामध्ये हेच सांगतायत, की वैराग्यामधून खरं ईश्वराची प्राप्ती होऊ शकते ना. वैराग्य म्हणजे काय? या संसारातल्या छोट्या मोठ्या घटनांना सोडून देणे आणि सद्गुरूच्या चरणी, ईश्वराच्या चरणी विलीन होणे, हेच वैराग्य सांगतात. बाकीचा अप्रतिम आणि सुंदर भाग आपण उद्याच्या सेशनमध्ये बघूया. काही क्षण डोळे बंद करून घेऊया. एक लांब आणि खोल श्वासात अगदी हळुवारपणे बाहेर. हे ज्ञान समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करूया.